मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्याकडे पैसा नाही असे आपण म्हणत असतो आणि पैसा कमी पडायला लागला की नक्कीच आपण त्रस्त होतो, अस्वस्थ होतो. पुरेसा पैसा असावा असे आपल्याला वाटत असते. मित्रांनो, अशी ही समस्या पैशाबाबतीत आपल्याला जाणवत असते. आपल्यालाही ही समस्या जाणवत असेल तर नक्कीच आपण उपाय काय करावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रांनो, समस्या ही पैशाची नाही तर कशाची आहे? समस्या ही विचाराची आहे. आपण पैशाबाबत कसा विचार करतो यावर आपल्याकडे पैसा टिकेल किंवा नाही, राहील किंवा नाही हे अवलंबून आहे. माझ्याकडे पैसाच टिकत नाही, माझ्याकडे पैसाच उरत नाही, माझ्याजवळ पुरेसा पैसाच नसतो, असा जेव्हा नकारात्मक आपण विचार करतो तेव्हा लक्षात येतं की नक्कीच हा पैसा आपल्याकडे राहणार नाही आणि टिकणार पण नाही. पण मित्रांनो, आपल्या विचाराला आपण बदलवू शकतो, तेही पैशाबाबतच्या. तर आपण विचार कसा करायला पाहिजे की नेहमी माझ्याकडे भरपूर पैसा राहतो, नेहमी माझ्याकडे भरपूर पैसा राहतो, माझ्याकडे पैसाच पैसा टिकतो, माझ्याकडे पैसाच पैसा टिकतो, माझ्याकडे पैसाच पैसा टिकतो. मी या पैशाचा खूप आदर करतो, मी या पैशाचा खूप आदर करतो, मी या पैशाचा खूप आदर करतो. अशा पद्धतीने रिस्पेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह विचार जेव्हा पैशाच्या बाबतीत आपण बनवतो तेव्हा मित्रांनो चमत्कार घडून येतो. आपल्याकडे पैसा आकर्षित होतो आणि पैसा आपल्याला कधीही कमी पडत नाही. म्हणून अशा पद्धतीने विचार करा. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.